कर्जत तालुक्यातील कशळे ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भाशयाचा कर्करोगसाठी काढलेली HPV लसीकरण करण्यास कर्जत तालुक्यात सुरुवात झाली आहे। 14 ते 15 वयोगटात असलेल्या मुलींना हे लसीकरण केले जाणार असून सरकारी रुग्णालयात हे लसीकरण केले जाते। कर्जत तालुक्यातील कशळे ग्रामीण रुग्णालय कशळे येथे लसीकरण मोहीम सुरू झाली। त्यावेळी डॉक्टर नितीन गुरव, तालुका आरोग्य अधिकारी, डॉक्टर बाबा कालेल, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय कशळे यांच्या उपस्थितीत HPV लसीकरण मुलींना देण्यात आले। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमांतर्गत HPV+ सुरक्षिततेचा दृढ संकल्प, गर्भाशयमुख कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्याच्या नव्या पर्याय म्हणून HPV लस देण्याचे आवाहन करण्यात आले। सरकारी दवाखान्यात हे लसीकरण पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत। महिलांना होणाऱ्या या कर्करोगाला आला घालण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव आणि कशळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबा कालेल यांनी केले आहे। या लसीकरणासाठी शालेय मुलींना जनजागृती करून व पालकांच्या सहमतीनेच व्हॅक्सिन दिल्या जात आहेत। कशळे ग्रामीण रुग्णालयामध्ये HPV लस देण्याची सुरुवात झाली असून गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी 2 मुलींना व्हॅक्सिन देऊन याची सुरुवात झाली। श्रावणी गणेश घाग व तनया किसन बोराडे या 2 मुलींनी आई-वडिलांच्या सहमतीने HPV व्हॅक्सिन देण्यात आली। यावेळी तनया या मुलीची आई वंदना बोराडे उपस्थित होत्या, तसेच श्रावणी मुलीची आई मनीषा घाग यावेळी उपस्थित राहून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले। सध्या केंद्र सरकारमार्फत 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी शाळा आणि सरकारी आरोग्य केंद्रांतर्गत मोफत लसीकरण मोहिमा राबवल्या जात आहेत। अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधावा। या HPV लसीकरण कशळे ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिका भ्रांती भोईर यांनी दिली। तसेच यावेळी डॉक्टर नितीन गुरव, डॉक्टर बाबासो कालेल, सुरेश चव्हाण, आरोग्य सहाय्यक KR आडे, आरोग्य सेविका कशळे, रत्नमाला मानकर, आरोग्य सहायिका प्रकाश घुगे, आरोग्य सेवक गोपाळ काटकर आदी परिचारक हे उपस्थित होते। डॉक्टर नितीन गुरव, तालुका आरोग्य अधिकारी, HPV गर्भाशय मुखाचा होणारा कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सरकारी यंत्रणेतील फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते। खासगी रुग्णालयांमध्ये ते 3 ते 4 हजार रुपये घेतले जातात, परंतु सरकारी यंत्रणेची फ्री ऑफ कॉस्ट केली जाते। मी आवाहन करतो की जो गैरप्रकार म्हणजेच अफवांवर विश्वास न ठेवता कर्जत तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण सुरू आहे।